राज्य शासनाने नोकर भरतीमध्ये मराठा समाजासाठी 16% आरक्षण देऊ अशी घोषणा केली आहे। मात्र आरक्षण दिल्याशिवाय नोकर भरती करू नये अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे। सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये आरक्षणाबाबत अध्यादेश काढावा आणि त्याचे त्वरित कायद्यात रूपांतर करावे। मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे। मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील 50% सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी। अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील कर्ज त्वरित देण्याबाबत बँकांना आदेश द्यावेत आदी मागण्यांचे निवेदन यावेळी उपजिल्हाधिकारी दिनेश शिंदे यांच्याकडे देण्यात आले। महाराष्ट्रात आजवर मराठा समाजाने शांततेने 58 मूक मोर्चे काढले, मात्र अद्याप कोणत्याही आश्वासनाची पूर्ती झालेली नाही। मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली असून त्याचाच एक भाग म्हणून 18 जुलैपासून परळी येथे ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे। त्याला साथ देण्यासाठी आणि यापुढे मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यासाठी हे निवेदन दिल्याचे श्रीकांत गाडगे, प्रताप चव्हाण आणि दिलीप कोल्हे यांनी सांगितले। सोलापूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज आम्ही सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना आज आम्ही निवेदन दिलंय की आता जे अधिवेशन चालू आहे यामध्ये जे मेगा भरती होणार आहे हे मेगा भरती त्वरित थांबवावी। जे मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय ही मेगा भरती करू नये, कारण 16% मराठ्याला आरक्षण मिळाल्यानंतरच मेगा भरती करावे असं आमच्या पहिल्या निवेदनात म्हणण्यात आलं आहे। आणि तसंच सोलापूर जिल्ह्यात व शहरात विद्यार्थ्यांना 50% महाराष्ट्र गव्हर्नमेंटने GR पास केलेला आहे की 50% फी माफ व्हावी, परंतु काही संस्था आणखीन देखील 50% फी माफ न करता पूर्ण फी घालत ते त्वरित थांबावं असं सरकारला विनंती। ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर आलेला आहे। गेले महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे झाले, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलन झाले, परंतु या सरकारला जाग येत नाही। काल परवा या विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मेगा भरतीमध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण ठेवणार आहे, परंतु कोर्टाच्या अधीन ठेवून, पण कोर्टाच्या अधीन असं तांत्रिक कारण न पुढे करता जी भरती आहे त्याच वेळेस भरती मराठा समाजातल्या नागरिकांची होणं गरजेचं आहे। जे अनेक शेतकरी आत्महत्या करतात, परंतु या सरकारला जाग येत नाही। विद्यार्थ्यांना 50% फी मध्ये सवलत आहे, तरी सुद्धा अनेक संस्था पूर्ण फी भरून घेतलं जात आहे। त्या संस्थेवर सुद्धा फौजदारी कारवाई होणं गरजेचं आहे। आणि या पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री येणार असून मराठा समाजातून आमचा त्यांना आव्हान आहे की यापुढे जर तुम्हाला पूजेला यायचं असेल तर मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याच्या पंढरपूरमध्ये पाय ठेवू देणार नाही अशी मराठा समाजातील सर्व बांधवांची आग्रही मागणी आहे। राजू शेट्टींनी 3 दिवसामध्ये दुधाचं आंदोलन केलं, उग्र आंदोलन केलं। शासनाला जाग आली तर मराठा समाजाचं आंदोलन यापुढे उग्र राहील याची शासनानं नोंद घ्यावी आणि त्वरित निर्णय दिल्यास मुख्यमंत्र्याला वारीच्या पूजेला आम्ही येऊ देणार नाही। यावेळी निवेदन देताना दास शेळके, इंद्रजित पवार, महेश धाराशिवकर, संतोष भोसले, राम गायकवाड, राम जाधव, योगेश पवार, किरण पवार, बाळासाहेब गायकवाड, प्रकाश ननवरे, नागनाथ जाधव, पल्लवी चौरे, वर्षा मुळे, उषाताई राऊत यांच्यासह मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।